हाय. साधी सोपी आणि टेस्टी अशी रेसिपी चाकोल्या किंवा दाळफळ. दाळफळ तोंडाला पाणी सुटेल ना असे झालेत. तुम्हाला आवडतील पण, आणि साधी आहे एकदम सिंपल. बघा करून आणि खाऊन बघा, तोंडाची टेस्ट येईलच वापस. चला तर मग तुम्हाला सांगते साहित्य काय हवं. काय नाही हो, तुरीची डाळ आणि गव्हाचं पीठ हेच महत्त्वाचं आहे. मी 2 वाट्या मोठ्या 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलं आहे. त्याच्यामध्ये ओवा टाकला आहे. हातावर चोळून टाका, टेस्ट येते. तसंच जिरं घेतलं आहे, एक चमचा घेतलं आहे मी, ते पण चोळून टाका. आता मीठ आणि थोडं तेल. बघा, हे छान मिक्स करून घ्यायचं आणि कणिक मळून घ्यायची. पातळ नको आहे, थोडी घट्ट असावी. थोडं थोडं पाणी करून मळून घ्या. बघा, अशी हवी. त्याला थोडं वरून तेल लावायचं आणि 10 मिनटं साईडला ठेवून द्यायचं. तोपर्यंत मी गॅसवर कुकर लावला आहे, वरण लावलं आहे. तुरीची डाळ ती पण मी 1 वाटी घेतली. आता ते होईपर्यंत आपण चकुल्या करून घेऊयात. मी 1 कणकेचा गोळा घेतला आहे आणि त्याला लाटून घेतला आहे. बघा, जास्त पातळ पण नको आणि जास्त जाड पण नको, अशी पोळी लाटून घ्यायची. आता चाकू घ्यायचा. त्याला मी उलटं केलं चाकूला, कारण खाली पोळपाटाला वन नको पडायला. मग त्याला असं कट करून घ्यायचं. तुम्हाला जो आकार द्यायचा तो द्या. चौकोनी, त्रिकोणी, छोटे छोटे चकुल्या करून घ्यायच्या. बघा, आणि एका ताटामध्ये साईडला ठेवायच्या. बरं, त्या चिपकायला नको आहे म्हणून थोडंसं पीठ लावून ठेवलं तरी चालेल. बघा, हे आकार केला आहे मी. आता माझं कुकर झालं आहे, वाफण काढली आणि मी आहे ना डाळ लावताना त्याच्यामध्ये 1 टोमॅटो आणि मिरची बारीक चिरून टाकलं आहे. आता कढईमध्ये तेल गरम करायचं. 1 चमचाच लागेल, जास्त नको. आता मोहरी छान तडतडली की जिरे, मग शेंगदाणे. मला आवडतात शेंगदाणे, त्याच्यामध्ये छान लागतात हो. कढीपत्ता आणि कांदा छान भाजून घ्यायचा. जेव्हा शेंगदाणा दाताखाली येतो ना तेव्हा खूप टेस्टी लागतो, कारण तो वरनं शिजलेला असतो ना. तुम्ही एकदा नक्की करून बघा, आवडेल तुम्हाला. आता हिंग टाकूया. याला छान मिक्स करून घ्यायचं. आता आलं लसूण पेस्ट टाकायची थोडी. याला पण छान मिक्स करून घ्यायचं. आता आपण मसाले टाकूयात. थोडी हळद, थोडी धने पावडर, थोडीशी, का जास्त नको. तिखट आवडीनुसार घ्या. मी मिरच्या पण टाकल्या ना. आणि गोडा मसाला किंवा तुम्ही सांबार मसाला किंवा थोडासा गरम मसाला टाकला तरी चालेल, किंवा पावभाजीचा मसाला टाकला तरी छान लागतो. आता मसाले जळायला नको म्हणून पाणी टाकलं आहे. छान मिक्स करून घ्यायचं. आता
आपण याच्यामध्ये डाळ टाकूया. आणि भरपूर पाणी टाकायचं आहे. मी 4 ग्लास पाणी टाकलंय जवळपास. आणि मीठ टाकायचं आणि हलवायचं. बघा, ह्याला आहे ना छान गतका येऊ द्यायचा. बघा येत आहे. आता याला पुन्हा कालवून घ्यायचं. हे एवढं पातळ चालेल. तुम्हाला आणखीन पातळ हवं आहे तर पाणी टाकायचं, नाही तर मग घट्ट हवं असेल तर मग थोडं पाणी कमी टाकायचं. पण जेव्हा आपण पोळीचे तुकडे तिच्यात टाकतो ना, त्यांनी घट्टपणा येतो. बघा, आता एकदा छान उकळी आली की हे आपल्याला सोडायचे आहेत. आणि फास्टमध्ये सोडायचं आहे, म्हणजे शिजायला त्रास होत नाही. नाही तर मग काही शिजतात, काही राहतात. ह्याला छान मिक्स करून घ्यायचं खालनं. आणि 8 ते 10 मिनटं होऊ द्यायचे. बघा, त्याची साईज चांगली फुलून येते. बघा, तुम्हाला दिसतच असेल. त्याला छान मिक्स केल्यानंतर कोथिंबीर टाकायची. झाले की हो आपले डाळपड तयार. चकुल्या. बघा कशा झाल्या आहेत. या खायला. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. हां, आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का. आणि मला नक्की सांगा की कशा झाल्या आहेत. पण खाऊन बघा ना, नंतरच सांगा. मस्त तूप घ्यायचं वरनं, पापड भाजायचा, आहा हा हा हा, आणि खायचं. चला, ओके, बाय.